मध्ये तुमचं सहर्ष स्वागत। सलाम मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे आपल्या आवडत्या गोष्टींच्या प्रवासात। मागच्या वेळेस आपण पाहिले की देवाने मोशेला एका धोकादायक काळात कसे वाचवले आणि फारोच्या राजवाड्यात वाढवले। पण जेव्हा मोशेने एका मिस्री माणसाला मारले तेव्हा त्याला मिस्र सोडावे लागले आणि तो दूर मिद्यान नावाच्या वाळवंटात जाऊन पोहोचला। आता पाहूया मोशेच्या जीवनाचा पुढचा टप्पा, त्याचे दुसरे 40 वर्ष। मिद्यानमध्ये मोशे राजवाड्यातील सर्व वैभव मागे सोडून एक साधा मेंढपाळ झाला। आता त्याचे आयुष्य फार वेगळे होते। राजसी पोशाख नव्हते, राजकीय सभा नव्हत्या, फक्त वाळू, आकाश आणि मेंढ्या। पण तुम्ही काय समजता, देव काही विसरला नव्हता। वाळवंटात असताना मोशेने इथरो नावाच्या याजकाच्या मुलीशी, सिपोराशी लग्न केले आणि त्याला 2 मुले झाली। पण या शांततेतही देव एक मोठी योजना घडवत होता। मोशेला वाटत होते की त्याचे आयुष्य आता स्थिर झाले, पण देव अजूनही त्याला वापरणार होता आपल्या लोकांच्या सुटकेसाठी। एका दिवशी नेहमीसारखाच एक दिवस वाटत होता। मोशे मेंढ्या चरवत होता, पण अचानक एका डोंगरावर काहीतरी वेगळे घडले। त्याने पाहिले, एक झाड पेटले, बट वेट, ते जळत नव्हते। होय, जळणारे पण विझणारे झाड। मोशे जवळ गेला आणि आवाज आला, मोशे, मोशे। तो थबकला आणि उत्तर दिले, मी इथे आहे। आणि तेव्हा देव म्हणाला, हे स्थान पवित्र आहे, तुझे पायजोडे काढ। विचार करा, बघा किती अद्भुत क्षण। देव स्वतः बोलत होता आणि मग त्याने सांगितले, मी माझ्या लोकांचे दुःख ऐकले आहे। मी त्यांना मिस्रमधून बाहेर काढण्यासाठी तुला पाठवणार आहे। मोशे अचंबित झाला, मी देवापासून हे काम, मी तर काहीच नाही। पण देव म्हणाला, मी तुझ्या बरोबर असेन। मोशे अजूनही घाबरलेला होता। त्याने विचारले, मी कोण आहे की फारोसमोर जाऊ? इस्रायल लोकांनी विचारले तर मी काय सांगू? देवाने उत्तर दिले, मी आहे जो आहे, आई ॲम हू आई ॲम। बघा, देवाचे नावच किती सामर्थ्यशाली आहे। देवाने मोशेला आश्वासन दिले, तू एकटा नाहीस। मी तुझ्या तोंडात शब्द ठेवीन, मी चिन्हे दाखवी। आणि मग देवाने त्याला काही अद्भुत चिन्हे दाखवली। त्याची काठी साफ झाली, त्याचा हात कोडग्रस्त झाला आणि पुन्हा बरा झाला, आणि नाईलचे पाणी रक्तात बदलले। मोशे अजूनही म्हणत होता, मी नीट बोलू शकत नाही। मग देव म्हणाला, ठीक आहे, तुझा भाऊ अहरोन तुझ्या सोबत जाईल। अहरोन बोलणार आणि तू देवाकडून संदेश देणार। मग देव म्हणाला, आता उठ आणि मिस्रकडे परत जा, तू माझ्या लोकांना सोडवणार आहेस। मित्रांनो, विचार करा, बघा, एका मेंढपाळाला देवाने निवडले एका महान उद्दिष्टासाठी। मोशे आता सज्ज होता, कारण त्याच्या मागे होता संपूर्ण सृष्टीचा निर्माता, परमेश्वर स्वतः। मोशेला देवाने लोकांना मुक्त करण्यासाठी वापरले। येशूने आपल्याला पापांपासून मुक्त केले। मोशे म्हणाला, मी नाही, पण देव म्हणाला, मी आहे। येशूचेही नाव, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे। मोशे म्हणजे एक छायाचित्र आहे, एक झलक आहे त्या उद्धारकर्त्याची, जो पुढे येणार होता। जसा मोशे फारोच्या घरातून बाहेर पडून आपल्या लोकांसाठी उभा राहिला, तसाच येशू स्वर्ग सोडून पापाच्या गुलामगिरीत अडकलेल्या आपल्यासाठी आला। जसा मोशेने देवाच्या सामर्थ्याने लोकांना मिस्रातून सोडवले, तसाच येशूने क्रूसावर आपल्या प्राणांचे बलिदान देऊन आपल्याला पाप, मृत्यू आणि शत्रूच्या अधीनतेतून कायमचे मुक्त केले। कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले। तर मोशेची गोष्ट केवळ एक साहसी प्रवास नव्हे, तर ती आपल्याला त्या ख्या आणि चिरकालिक उद्धारकर्त्याकडे घेऊन जाते, येशूकडे। तर मित्रांनो, पुढचे भाग अजून रोमांचक आहे। मोशे मिस्रमध्ये परत जातो आणि देवाची सामर्थ्य दाखवतो। पाहायला विसरू नका। सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला जळणारे झाड आणि देवाचे बोलावणे कसे वाटले। लवकरच भेटूया, देवाची योजना अजून पुढे सुरूच आहे। आजचे पाठांतरासाठी वचन, निर्गम 3:14। मग देव मोशेला म्हणाला, त्याचे नाव जो मी आहे तो मी आहे असे आहे, हे त्यांना सांग। तू इस्रायल लोकांकडे जाशील तेव्हा मी आहे ने मला पाठवले आहे असे त्यांना सांग। उजळणी करू। मग देव मोशेला म्हणाला, त्याचे नाव जो मी आहे तो मी आहे असे आहे, हे त्यांना सांग।
तू इस्रायल लोकांकडे जाशील तेव्हा मी आहे ने मला पाठवले आहे असे त्यांना सांग. या वचनाचे पाठांतर करा. आपण लवकरच पुन्हा भेटूया. बाय बाय.